कोस्टल रोड विहार क्षेत्राचे लोकार्पण। 5.25 किलोमीटर लांबीच्या सागरी किनाऱ्या मार्गावरील क्षेत्राचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण। 15 ऑगस्टला मध्यरात्रीनंतर हा रोड वाहतुकीसाठी 24 तास खुला राहणार। सूरज चव्हाणांना नवीन जबाबदारी। सूरज चव्हाण यांची अजित पवारांच्या राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आल्याची बातमी समोर येत आहे। सूरज चव्हाण यांनी पक्षाच्या इतर कार्यकर्त्यांसह छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अमानुषपणे मारहाण केली होती। त्यानंतर आता त्यांची प्रदेश सरचिटणीसपदी निवड झाल्याची बातमी समोर येत आहे। मतचोरीबाबत नागरिक व राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटत आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या जयश्री शिर्केंनी ट्विट करून केला खुलासा। नालासोपारा मतदारसंघात एका महिलेचं नाव मतदार यादीत 6 वेळा आलं आहे। यावर पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाईचे आदेश दिले आहे, अशी माहिती त्यांनी ट्विट करून दिली। आयसीसी बँकेच्या खातेधारकांना दिलासा। आयसीसी बँकेने अखेर मिनिमम बॅलन्सच्या नियमात बदल केले आहे। आता शहर व महानगरीय खातेधारकांना 50,000 ऐवजी 15,000 रुपये मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार आहे, अशी माहिती समोर येत आहे। या बदलामुळे आयसीसी बँकेच्या खातेधारकांना दिलासा मिळेल। उदय सामंतांनी स्वतःच्या मतदारसंघासाठी 20 कोटींचा निधी राखून ठेवला, तर खासदार नारायण राणेंना 5 कोटींचा निधी दिला। नितेश राणेंची उदय सामंतांवर टीका।